तर नाशिकच्या मखमलाबाद परिसरात राहणारे फडोळ, दराडे आणि मानकर कुटुंबातील 18 जण जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते। यात महिलांसह अगदी 3 वर्षांच्या मुलापासून ते 7 वर्षांपर्यंतच्या 8 लहान मुलांचा समावेश होता। हल्ल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात परत येताना काय अडचणी आल्या याचा त्यांनी अनुभव कथन केलाय। नाशिकच्या मखमलाबाद परिसरात राहणारे फडोळ, मानकर आणि दराडे कुटुंबीय जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते। खरं तर ज्या दिवशी पहलगामचा हा आतंकवादी हल्ला झाला त्या दिवशी खरं तर ते पहलगामला देखील जाण्याच्या विचारात होते, मात्र त्याचवेळी रस्त्यामध्ये त्यांना वाहतूक कोंडी लागली, तिथे ते अडकले आणि पहलगामला जाऊ शकले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या कानावरती हा संपूर्ण प्रसंग जो आहे तो त्यांच्या कानी देखील पडला। नक्की काय घडलं, काय हा सगळा अनुभव होता, आपण विचारूयात। रवीजी, मला सांगाल काय नक्की झालं? आम्ही 18 लोकांचा ग्रुप होता। मनमाडून रवाना झालो आम्ही 18 तारखेला। 20 तारखेला आम्ही जम्मूला पोहोचलो तिथे। जम्मूला पोहोचल्यानंतर आमचा बाय रोड रूट होता तो श्रीनगरचा। श्रीनगरला जात असताना श्रीनगरला आम्हाला आर्मीवाल्या रस्त्यामध्ये अडवलं की लँडस्केपिंग झालं आहे, पुढे तुम्ही जाऊ नका। पेहलगामचा रूट होता आमचा, पेहलगामचा होता 22 तारखेचा विषय। पण आम्ही रात्रभर गाडीत झोपल्यामुळे खूप थकलो होतो, लहान मुलं वगैरे झोपा झालेल्या नव्हत्या, म्हणून आम्ही पेहलगामला गेलो नाही खूप थकल्यामुळे 22 तारखेला। म्हणून आम्ही जवळच गुलमर्ग ह्या ठिकाणी गेलो। तिकडे गुलमर्गला एक साईट सीन वगैरे होते, त्या ठिकाणी ते केले आणि दुपारून आम्हाला बातमी समजली, 2:30 ते 3 वाजता आम्हाला बातमी समजली की अतिरेक्यांनी हल्ला केला आहे। काही 25 ते 30 टुरिस्टला तिकडे गोळ्या घालून मारलेलं आहे असं समजलं आणि आम्ही रिटर्न यायचं ठरवलं। आम्ही रिटर्न असा विषय दुसऱ्या दिवशी कळलं की पहलगामला असं झालंय, तर काय मनात वाटलं? एकदम मनात तर खूप भीती वाटली आणि देवाचे खूप आभार मानले की लँडस्केपिंग झाल्यामुळं आम्ही जाऊ शकलो नाही। त्यामुळे एक असं वाटलं की जे झालं ते चांगलंच झालं बस। श्रीनगरचं वातावरण थोडं तिथे आता सिक्युरिटी वाढवली। पेहलगाममध्ये अटॅक झाल्यामुळे सिक्युरिटी श्रीनगरमध्ये खूप जास्त हाय अलर्ट होता आणि त्यानंतर एक चौकात आणि प्रत्येक 1-2 मिनिटाच्या अंतरावर CRPFचे जवान, आपले BSFचे जवान सर्व असे सिक्युरिटी देत होते, प्रत्येक टुरिस्टला सांभाळून घेत होते। ते त्या दिवशी जर आम्ही तिथे असतो, पेहलगाम लँडस्केपिंग नसती झाली तर आम्ही पण पेहलगाममध्ये कदाचित त्या लोकांमध्ये आम्ही पण असतो असं पण वाटतंय। का जे झालं ते चांगल्या करताच झालं, देवाच्या कृपेने व्यवस्थित सुखरूप घरी आलोय आम्ही। आणि ती भयानक परिस्थिती ती कोणावर पण येऊ नये अशी भयानक परिस्थिती होती। आपण बघत आहोत खरं तर एकंदरीत हा सर्व या कुटुंबाला आलेला अनुभव होता। कुठेतरी देव आमच्या पाठीशी होता आणि म्हणूनच त्याविषयी आम्ही पहलगामला देखील गेलो नाही, तिथे अडकून पडलो। मात्र जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्ही सुद्धा तिथे असतो असं त्यांनी बोलून दाखवलंय। आता घरीच सुखरूप परतल्यामुळे कुठेतरी आता एक वेगळीच भावना करत त्यांच्या मनामध्ये देखील आहेत। कॅमेरामॅन विकी पॉवर, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।